कीर्तन श्री गजानन महाराज. माझं नशीब खराब आहे हा विचार आजपासून कायमचा बाजूला ठेवा. आपल्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा वाटतं नशीब माझ्या बाजूने नाही, सगळं उलटच घडतंय. निराशा, भीती, चिंता मनावर चढतात आणि आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो. पण खरंच विचार करा, नशीब म्हणजे काय? फक्त यश अपयशाचं गणित, की त्यामागे काही गहन अर्थ आहे? आणि विशेष म्हणजे श्री गजानन महाराजांच्या कृपेने आपलं नशीब कसं बदलू शकतं, हे आपण आज जाणून घेणार आहोत. सुरुवातीला श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना. महाराज, या सर्व भक्तांवर आपल्या कृपेची सावली राहू दे. त्यांच्या कुटुंबात आरोग्य, सुख, शांतता, आनंद, समाधान आणि समृद्धी नांदो. त्यांचे सर्व संकल्प पूर्ण होऊ दे. नशीब म्हणजे काय? एक नवी दृष्टी. नशीब प्रत्येकासाठी वेगळं असतं. काही म्हणतात पूर्वजन्माचं फळ, काही म्हणतात आपल्याच कर्मांचं फळ. पण सत्य एकच, नशीब स्थिर नसतं, ते बदलतं. आपल्या विचारांनी, कृतींनी आणि श्रद्धेने घडतं. मनात भीती, नकारात्मकता, अविश्वास असेल तर तसल्याच घटना आयुष्यात येतात. हे कारस्थान नाही, हा मनाचा आरसा आहे. श्री गजानन महाराजांची कृपा, नशीब बदलण्याची शक्ती. महाराज म्हणजे ज्ञान, करुणा, वैराग्य आणि चेतनेचा प्रकाश. त्यांची कृपा म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होणे नाही, तर मनातील अंधार दूर करणे, भीती घालवणे आणि जीवनात सकारात्मक बदल घडवणे. त्यांची कृपा 5 स्तरांवर कार्य करते. 1. मानसिक व भावनिक शुद्धीकरण. नामस्मरणाने मनात सकारात्मक ऊर्जा वाहते. नकारात्मक विचार दूर होतात, मन शांत होतं, निर्णय क्षमता वाढते. यालाच लोक म्हणतात महाराजांच्या कृपेने काम घडतं. 2. चांगल्या कर्मांची प्रेरणा आणि सद्बुद्धी. मन स्वच्छ झालं की कृतीही स्वच्छ होतात. संयम, शांतता, सावधपणा वाढतो. चांगली कर्म एक चांगले परिणाम. हेच नशीब बदलण्याचं मूळ तत्व. 3. दृष्टिकोन बदल आणि संधी ओळखणे. पूर्वी अडचण वाटणाऱ्या गोष्टी संधी वाटू लागतात. अडथळे दिसत नाहीत, मार्ग दिसतो. हा बदल म्हणजे महाराजांची खरी कृपा. 4. धैर्य, सहनशक्ती आणि आतली ताकद. महाराजांचा आधार मिळाला की कितीही संकट आलं तरी मन ढळत नाही. आतली शक्ती वाढते आणि संकट संधीमध्ये बदलतात. आध्यात्मिक उन्नती आणि शांतता. महाराजांची कृपा मनाला पूर्ण करते. शांतता, संतुलन आणि समाधान मिळतं. हेच नशीब बदलण्याची बीज आहेत. गजानन महाराजांची कृपा कशी मिळवावी? कठीण विधी लागत नाहीत, फक्त शुद्ध मन आणि खरा विश्वास. नामस्मरण, गण गण गणात बोते. सेवाभाव, गरजूला मदत करा. सकारात्मकता, नकारात्मक विचार व लोकांपासून दूर रहा. श्रद्धा, महाराज माझ्यासोबत आहेत असा विश्वास ठेवा. निष्कर्ष, नशीब तुमच्या हातात आहे. माझं नशीब खराब आहे हा विचार सोडा. नशीब स्थिर नाही, घडवता येतं. आणि श्री गजानन महाराजांच्या कृपेने ते उज्ज्वल, सुंदर आणि शक्तिशाली बनू शकतं. श्री गजानन महाराजांच्या चरणी वंदन. गण गण गणात बोते, सिद्धी विनायक नमः. गजानन महाराज की जय. शेवटचा संदेश. जर हा संदेश आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत पोहोचवा. कदाचित कोणाला आज हाच संदेश ऐकायची गरज असेल.